सुरुवात करायची आहे सर. लेट्स प्ले पंचांचा इशारा येतो. लेट्स प्ले. प्लस सोनवडे गावातील दोन स्टार खेळाडू, एका बाजूला एक यंग टॅलेंट नयन तर दुसऱ्या बाजूला हर्षल दादा यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन 32 शिराळा असोसिएशन अंतर्गत हार्दिक हार्दिक स्वागत. यस पंच, दोन्ही संघांचा 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा. पहिला चेंडू पडण्याआधी 12वा खेळाडू डावरवाडी संघ आपला पोहोचलेला नाही. यस, फलंदाजाची नावं आमच्यापर्यंत पोहोचवा. लेट्स प्ले. यस भगत सर, लेट्स प्ले. आर्यन पाटील गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. मंदार आणि ओमकार ही जोडी स्ट्रायकिंग एंडला. ओमकार नॉन स्ट्रायकिंग एंडला मंदार. पहिला चेंडू आर्यन पाटीलचा. वा बाई वा, खोलवर पद्धतीचा चेंडू. बॅट्स एज स्लाइस एज घेतली आणि घोषांकी क्षेत्रात मागतं एक धाव. दुसरा चेंडू. वा भाई वा, वेग 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 आणि भन्नाड असा वेग. पहिला चेंडू ब्लास्ट रायसेज, दुसरा डॉट, तिसरा डॉट, 3 चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळत आहेत. आर्यन पाटील यांचे पिताश्री 12th मॅनच्या भूमिकेत आता सध्याला आपल्याला घडीला पाहायला मिळत आहेत. किरण पाटील आणि मारुती दादा यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. पहा, वेग वेग आणि वेग असा भन्नाट असा वेग, वेगावर स्वार होऊन आर्यन पाटील गोलंदाजी करताना पाहायला मिळतं. यस, आणि त्यांचे पिताश्री नक्कीच खुश असतील. भीमराव पाटील सर जे 12th मॅनच्या भूमिकेत सध्याला मॅच पाहताना मिळतात आपल्याला न्यू मराठवाडा 11 खिरवडे संघाकडून. किरणजी पाटील सरांचा या ठिकाणी महादेव कदम यांना विनंती करतो की किरण सरांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान करायचा आहे. वा भाई वा, कॉट बिहाइंड अ विकेट. काय सुरेख असा झेल. चेतन पाटील, सबसे कातिल चेतन पाटील, नाम तो सुना होगा यष्टांच्या मागे. चला नवीन फलंदाज लगेच बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. यस, स्टार खेळाडू हर्षद काळोखे यांचा या सत्कार होतोय. किरण पाटील यांच्या शुभ हस्ते हर्षल काळोखे यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. नवीन फलंदाज जनार्दन. आणि पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. एक ओव्हर एक. वा भाई वा, 1 ओव्हर 1 धाव आणि 1 गडी बाद. आर्यन पाटील, सुरेख अशी गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. सुरेख अशी गोलंदाजी. आता गोलंदाजी मार्कवर विजय, नवीन गोलंदाज विजय गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी फंबल झाला. वाईट +1 अशा 2 धावा, 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहा प्रकार टायमिंगचा प्रॉपर पाय होता स्लॉट मध्ये, त्याला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. मारुती दादा कदम यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला तो. एक लेजंड खेळाडूच्या हस्ते मारुती दादांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला तो.
स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. पंचांचा इशारा येतोय. हा हँडसम हा येतो चौकार. षटकारानंतर चौकार. कुठेतरी आर्यन पाटीलने आकडून ठेवलं होतं, जकडून ठेवलं होतं ते कुठेतरी. विजयने मात्र ते फंबल होताना पाहायला मिळत आहे. आर्यन पाटील नक्कीच जाऊन काहीतरी कानमंत्र देईल का विजयला, पाहावं लागेल. पाहूया आर्यन पाटीलचा कानमंत्र काही कामाला येईल का. वा भाई वा. आर्यन पाटीलचा कानमंत्र कुठेतरी विजयच्या कामी पडला, पत्त्यावर आला आणि डॉट डिलिव्हरीची होती असं सांगता. पुन्हा एकदा आर्यन पाटीलच्या ठिकाणी तैनात जरूर आहे. कुठेतरी फंबल झाले. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होईल का. सुरेख सत्तिक असा निशाणा आपल्याला पाहायला मिळाला आर्यन पाटील यांच्या माध्यमातून. तसं अमर कदम उपगावचे ग्रामस्थ त्यांचा या ठिकाणी महादेव कदम साहेब यांच्या शुभास्ते आपण केला जातो सत्कार. खास गावावरून आपल्या गावावरती खेळाडूंवर प्रेम करणारा हा व्यक्तिमत्व. पहा पहा काय सुरेख अशी गोलंदाजी. अचूक टप्पा, अचूक लाईन लेंथ. पहा कुठेतरी कानमंत्र दिला, तो कानमंत्र कुठेतरी कामी आला. म्हणतात ना जसं गुरु कानमंत्र दिल्यावर शिष्य सुधारतो, तसाच आपल्या संघातील खेळाडू ने कानमंत्रीला 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा, एक गडी बाद 14 धावा धावसंख्येवर लागलेत. आणि आता तिसरा गोलंदाज कोणता असेल आमच्यापर्यंत नाव पोहोचेल त्याचं पाहूया. आपल्या भात्यातील 14 धावा, 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा, एक गडी बाद 14 धावा अशी धावसंख्या. कुठेतरी 13 धावा खर्च केल्यात विजय याने. एक चौकार, एक षटकार खाल्ला, त्यानंतर कमबॅक केला. गोलंदाजी मार्कवर आता गोलंदाज वैभव. वैभव गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. वैभवचा पहिला चेंडू कुठेतरी उजव्या एसटीच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पंच जर पंचांच्या भूमिकेत जर पाहिलं ना तर विनोद भगत सर आणि योगेश कोळी सर आपल्याला पाहायला मिळतात. कुठेतरी गोलंदाज फंबल होतोय. 2 लगातार वाईट, 2 वाईट टाकलेच. तिसरा षटक हाताळण्यासाठी वैभवला कुठेतरी प्राचारण केलं. चर्चासत्र करावं लागेल. चेतन पाटील यांना गोलंदाजाची साईड मात्र चेंज केली आहे. साईड चेंज करून गोलंदाजी मार्कवर वैभव. समालोचन कक्षाला मानवंदना देताना हा येतोय. हाय अँड हँडसम मंदारच्या बॅट मधून षटकार, षटकार आणि षटकार. छत्रपतींचा छावा आणि षटकार मारलाय भावा. पण थेंबे थेंबे तळ साचत होतं, मात्र त्या थेंबे थेंबे तळ साचत होतं त्याला कुठेतरी थांबवून ठेवलं आणि मोठे फटके येण्यास सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला. खेळाडू त्या ठिकाणी तैनात, मात्र मस्तकवर दस्तक देऊन चौकार, चौकार आणि चौकार. 4 धावा. 26 धावा धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओम साई स्पोर्ट्स डावलवाडी आणि त्यांच्या विपक्ष खेळत आहेत न्यू मराठवाडा 11 खिरवडे असा हा सामना रंगताना पाहायला मिळतोय. 26 धावा आतापर्यंत आर्यन पाटील सोडला तर दोन्ही षटक महागडे षटक म्हणून म्हणायला हरकत नाही.
पंचांचा इशारा वाईट प्लस घोषांकी क्षेत्रात बाईच्या स्वरूपात 1 धाव म्हणजेच 2 धावा. 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 28. पुन्हा एकदा आर्यन पाटील कानमंत्र देतोय आपल्या गोलंदाजाला. काय घडतंय पाहूया. गोलंदाजाला मात्र कानमंत्र दिलाय. मागच्या वेळी विजयला कानमंत्र दिला, तो कानमंत्र सक्सेस ठरला. आता मात्र काय कानमंत्र दिलाय तो सक्सेस ठरेल का? आर्यन पाटील यांचा कानमंत्र मागच्या वेळी सक्सेस ठरला, यावेळी सक्सेस ठरेल का? कॅचेटचा कॉल आहे. खेळाडू तैनात जरूर आहे, मात्र त्याच्या मस्तकवर दस्तक देऊन हा येतोय. हाय अँड हँडसम मॅग्निफिसंट षटकार षटकार षटकार. कुठेतरी महागडं षटक वैभवचं. 3 चेंडू आणि 14 धावा आतापर्यंत खर्च केल्यात वैभवने. 3 चेंडूमध्ये 14 धावा खर्च केल्यात. आर्यन पाटीलने 1 धाव खर्च केली होती. 13 धावा खर्च केल्या होत्या विजयने आणि 3 चेंडू 20 धावा खर्च केल्यात आतापर्यंत विजयने. वैभवने व्हाईट बॉलचा इशारा. 3 चेंडू 21 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. सर्वात महागडं षटक म्हणावं लागेल मराठवाडा 11 खिरवडे या संघाकडून. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आणि त्याचा मात्र फुल टोल वसूल केलाय. छत्रपतींचा छावा आणि षटकार मारलाय भावा. 1 चाय 2 खारी आणि फलंदाज मंदार सप्पे भारी असं म्हणायला हरकत नाही. 2 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे या ओव्हरमध्ये आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 41 धावा. कुठेतरी महागडं षटक म्हणावं लागेल. 27 धावा 4 चेंडू 27 धावा खर्च केलेत आतापर्यंत. 4 चेंडूमध्ये 27 धावा खर्च केलेत. लांब लचक ओव्हर म्हणावी लागेल. षटकार षटकार आणि षटकारांची भाषा मात्र बोलताना पाहायला मिळतोय. फलंदाज मंदार जर पाहिलं ना 9 चेंडू आणि 39 धावांच्या वैयक्तिक खेळीवर खेळताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक येईल का? मंदारच्या बॅटमधून पहिलं अर्धशतक येईल का? दोस्ती चषक 2025 मधलं पहिलं अर्धशतक येईल का? 9 चेंडू आणि 39 धावा मंदार वैयक्तिक खेळताना पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या 47 धावा. शेवटचा चेंडू असेल पहिला 3रा ओव्हरमधील 1 धाव सिंगलची की धाव. मंदार मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 48 धावसंख्या. 34 धावांचं महागडं षटक हाताळलंय वैभव या गोलंदाजाने. आता मात्र कोणता गोलंदाज? चेतन पाटील स्वतः गोलंदाजी मार्कवर येतील का की काय होईल पाहावं लागेल. काळामध्ये स्पोर्ट्स खिरवडे आणि क्रांतिभूमी स्पोर्ट्स भिवाशी दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करायचे. यानंतरचा सामना आपला असेल. पाहूया 6 चेंडू आणि 10 चेंडू 40 धावांची बहरदार खेळी केली आहे फलंदाज मंदार. पाहूया या चषकातील पहिलं अर्धशतक ठोकवेल का की चेतन पाटील त्यांची विकेट घेण्यासाठी यशस्वी ठरतील. काय घडेल मॅचच्या आतमध्ये? चेतन पाटील यांच्यासाठी प्राइज टॅग चालू झालाय. ओम साई एमटीसीचे सर्व सागर फराड यांच्याकडून प्राइज लागलाय. 2 विकेट घेतले तर 500 रुपयाचा रोख पारितोषिक चेतन पाटील यांना. आणि ही प्राइज विकेट जर घेतली आणि 3 विकेट घेतला तर 1500. पाहूया प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. प्रत्येक विकेटसाठी 500चा कॅश प्राइज चेतन पाटील यांच्यासाठी. हॅट्रिक घेतली तर 1500. 2 विकेट घेतल्या तर 1000. यस चुंबरी पंचांचा देखील इशारा आलाय सागर की आमच्यासाठी देखील आमच्याकडे लक्ष असू द्या. 12 चेंडू 42 धावांची बहरदार खेळी आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. कॅचेटीचा कॉल आहे. खेळाडू तैनात मात्र चेंडू जातोय चौकार चौकार आणि चौकार. अजून देखील पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 46 धावांच्या खेळीवर खेळतोय. या चषकातील पहिली अर्धशतक येईल का की चेतन पाटील त्यांना थांबवतील? काय घडेल पाहावं लागेल.
नियस अरविंद मस्कर यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी चेतन भाऊंच्या 100 रुपयाचा टॅग प्राइज म्हणजेच चेतन भाऊंचा आजचा संडेचा दिवस सुवर्ण संधी. पाहूया काय घडतंय. ही विकेट महत्वाची आहे. आर्यन पाटील झेलेल का. चेतन पाटील यांना 500 रुपयाचा मानकरी आणि हा पहिल्या अर्धशतक पासून फक्त 2 धावा दूर असताना मंदारला मात्र परतावं लागतंय. मंदारची खेळी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या. 48 धावांची बहरदार वैयक्तिक खेळी. सुरेख खेळी मंदार. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लव नवीन फलंदाज. यस 100 रुपये लागू झालेत. अरविंद मस्कर आपल्याला जीपे करतील चेतन पाटील सर. आणि या बॉलवर जर आपण विकेट घेत आहे तर सागर फराड यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आपल्याला जीपे केलं जाईल. पहा विकेट संपादन करण्याची संधी होती. विजय कुठेतरी यष्टी रक्षकाकडे अपील केली आहे. रनआउटच्या स्वरूपात विकेट घेतली. रनआउटला विकेट त्यांच्या खात्यात गोलंदाजाच्या खात्यात नसतं. रनआउटची विकेट गोलंदाजाच्या खात्यात नसते. मात्र अरविंद मस्कर यांचा कॉल आहे. या विकेटला त्यांनी दिले तरी चालेल. अजून देखील 54 धावा धावसंख्येवर 54 धावा. पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये देखील 54, दुसऱ्या मॅच मध्ये देखील 54 आणि तिसऱ्या मॅच मध्ये 30 धावा आणि चौथ्या मॅच मध्ये देखील 54 धावा अजूनपर्यंत आहेत. चला नवीन फलंदाज लगेच शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी. शेवटचा चेंडू तेजस फेस करण्यात आला आहे. कॉट बिहाइंड विकेट. 1000 रुपयाचा मानकरी चेतन पाटील. वा बाई वा. आजचा संडेचा दिवस त्यांचा निघालाय. 501 आणि म्हणजे 600 रुपयाचा तब्बल मानकरी ठरलेत. चेतन पाटील नाम तो सुना योगा सबसे कातील चेतन पाटील. आणि चिंबोरी सर सागर सर चिंबोरी अंपायर काहीतरी इशारा करतात. गुगल पे केले जातील. कॅश दिले जाईल. यस सागर फराड यांच्याकडून कॅश दिली जाईल. चला बेवाशी संघ या नाणेफेकी कॉलसाठी आणि खिरवडे संघ आपण देखील या. काळामध्ये स्पोर्ट्स खिरवडे आणि क्रांतिभूमी बेवाशी. चला टॉस साठी या दोन्ही संघ. यानंतरचा सामना आपला असेल. दोन्ही संघांनी या टॉस साठी. बेवाशी संघ आणि खिरवडे संघ आपला कर्णधार पाठवा. यस पहा शिस्त पहा. आपल्या शिस्तीचं पालन करताना पाहायला मिळतो. डावरवाडी संघ एका लाईनअप करून मैदानाच्या बाहेर खिरवडे संघ येतो तर एका लाईनअप करून मैदानाच्या आतमध्ये डावरवाडी संघ जाताना पाहायला मिळतोय. यस चेतन पाटील भाऊ आपलं 600 रुपयाचा प्राइज. सागर दादांकडून 500 आणि अरविंद मस्कर यांच्याकडून 200. आपल्याला 700 रुपयाचं कॅश प्राइज मिळालं. ते आपल्याला जीपे केलं जाईल. अरविंद मस्कर यांच्याकडून आपल्याला जीपे केलं जाईल. आणि किरण दादाकडून 100 रुपये म्हणजे 800 रुपयाचा मानकरी चेतन पाटील आजच्या दिवसात ठरलेत. बस आर्यन पाटीलने जर हा सामना जिंकून दिला तर आमच्याकडून त्यांना 201चा प्राइज. यस अमरदा कदम आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. एका बाजूला बेवाशी संघ तर दुसऱ्या बाजूला खिरवडे संघ. अमरदा टॉस करा. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. चला लगेच आपण फलंदाज पाठवा चेतन पाटील.
24 चेंडू आणि 55 धाब्यांचं आव्हान आहे. पाहूया आर्यन पाटील आणि विजय ही जोडी मैदानाच्या दिशेने रवाना होताना आपल्याला पाहायला मिळते. यस, या जोडीने जर मॅच जिंकून दिली तर प्रत्येकी दोन्ही संघाला, दोन्ही खेळाडूंना 200-200 पारितोषिक आमच्याकडून असेल. आर्यन पाटील आणि विजय आपल्याकडे लक्षात घ्या. 24 चेंडू 54 धावा जर आपण केल्या तर समालोचकाकडून आपल्याला 200-200चा प्राइज असेल वैयक्तिक. यात चेतन पाटील भाऊ आपल्याला 800 रुपये जीपे केले जातील. आर्यन पाटीलच्या आणि त्याच्या जोडीला विजय पाटील ही जोडी, आर्यन आणि विजय ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार्कवर लव आपल्याला पाहायला मिळते. मॅचला होते सुरुवात. पहिलं सत्र संपलं, दुसऱ्या सत्राला सुरुवात. 54-55 धावांचा पाठलाग करायचा आहे. 24 चेंडू 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. पाहूया काय घडतंय. ज्या प्रकारे सुरुवात झाली होती डावरवाडी संघाची, त्याच प्रकारे काहीशी सुरुवात खिरवड्याची देखील झालेली पाहायला मिळते. 2 डॉट पहिल्या सत्रामध्ये देखील झाले होते. त्यानंतर खिरवड्याने देखील 2 डॉट काढलेत. आर्यन पाटील पहा, तिसरा डॉट कुठेतरी नाराज झालाय. कुठेतरी चर्चा करावी लागेल. 2 फलंदाजांना एकमेकांसोबत चर्चा करावी लागेल. चार बॉल डबल डॉट. महादेव कदम यांच्यानंतर पहिलं मेडल, दुसरं मेडल टाकण्याचा मान लव आपल्या नावावर करेल की आर्यन पाटील 2 बॉल 2 षटकार लगावण्याची त्याच्याकडे ती क्षमता आहे. काय घडेल मॅच मध्ये पाहूया. कुठेतरी चर्चा केली, विजय आणि आर्यनने जाऊन चर्चा केली आहे. काय घडतंय मॅच मध्ये पाहावं लागेल. घोषांकी क्षेत्रात 1 धाव, म्हणजेच 5व्या चेंडूवर 1 धाव आर्यनने संपादन केले. म्हणजे आता येणारे 13 चेंडू आणि 54 धाव्यांची गरज. 13-54 या चेंडूवर चौकार षटकार येणं गरजेचं आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर 27 6 आणि 8 4 आतापर्यंत या चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दोषी चषक 2025 मध्ये 28वा षटकार येईल का आर्यनच्या बॅटमधून. हाफ ट्रॅकर टायमिंगचा प्रॉपर, स्वतःवर विश्वास ठेवलाय आणि हा आलाय आर्यन पाटीलच्या बॅटमधून. हाय अँड हँडसम 28वा षटकार या चषकामधील. असे षटकार, चौकार षटकार मारावे लागतील. यस, या जोडीने जर मॅच विनिंग करून आले तर 400 रुपयाचं प्राइज या जोडीसाठी असेल. विदाउट लॉस ही मॅच जर खिरवडे संघ जिंकला तर 400 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. 200 रुपये विजयसाठी, 200 रुपये आर्यनसाठी. गोलंदाजी मार्कवर तेजस आपल्याला पाहायला मिळतोय. तेजस गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. संघाचा कर्णधार, संघाचा तारणहार आपल्याला पाहायला मिळतोय. तसं ओम साई MTCचं जर आपल्याला क्लीन अँड क्लिअर क्लिअरिटी आवडली असेल तर आपण नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट मात्र द्यायला विसरू नका. कुठेतरी फंबल झालाय, विजय फंबल झालाय. चौकार षटकार येणं गरजेचं आहे. कुठेतरी टाइम घालवावा लागेल. विजय आताशी पहिला बॉल खेळलाय. विजयला बॉल पाहून खेळावं लागेल.
विकेट संपादन केलंय. सूर्य कसा झेल, पहिला धक्का, पहिला हादरा लागलाय 7 या धावसंख्येवर. 7 म्हटलं तर थला फॉर द रिझन असं सर्व MS धोनी फॅन म्हणतात. आणि 7 धावा संघाच्या पाहायला मिळतात आणि विजयसारखा मातब्बर खेळाडू मात्र परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. या संपूर्ण चषकामध्ये जर आपण पाहिलं ना तर वारणा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत 32 मुंबई दोस्ती 11 कदमवाडी उपविभाग आयोजित दोस्ती चषक 2025 पर्व क्रमांक पहिलं. आणि पहिलं पर्व आहे, मात्र पहिल्या पर्वामध्ये कुठेही असं वाटत नाही की पहिलं पर्व आहे, कारण दिमागदार सुरुवात आतापर्यंत पाहिलं तर 4था सामना आपण पाहतोय. या चषकामधील 4था सामना आपण पाहतोय. यानंतर 5वा सामना एका बाजूला आपण जर सात धावा आतापर्यंत आतापर्यंत एकही धाव खर्च न करता 2 चेंडूमध्ये 1 गडी बाद केला विजयसारखा. आता मात्र चेतन पाटील, सबसे कातील चेतन पाटील आणि प्रत्येक षटकारासाठी अरविंद मस्कर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक. वा भाई वा, पहिला आलाय आलाय आलाय, मी आलो, मी पाहिलं, मी जिंकून घेतलं सारं, असं काहीतरी चेतन पाटील आपल्या फलंदाजीमध्ये पाहायला मिळत आहेत. डगआउट मधूनच सेट होऊन आले की काय चेतन पाटील असं म्हणायला हरकत नाही. पहा चेतन पाटील पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता. 1 धाव, चिताची गती, दुसरा धावेचा प्रयत्न, 2 धावा होतील का? हा ना आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आर्यन मात्र स्ट्राईकवर येण्यासाठी तळपतोय. मासा जसा पाण्यामध्ये तळपतो ना तसा आर्यन पाटील स्ट्राईकवर येण्यासाठी तळपताना आपल्याला पाहायला मिळतोय. पाटील स्ट्राईकला येतो, मात्र 3 बॉल डॉट करतो, 4थ्या बॉलवर षटकार मारतो. आता कुठेतरी चेतन पाटील डगआउट मधून सेट होऊन आली की काय? मी आलो, मी पाहिलं, मी जिंकून घेतलं सारं. हाफ ट्रॅकर टायमिंग तर प्रॉपर आहे आणि हा पुन्हा एकदा चेतन पाटील याच्या बॅट मधून हाय अँड हँडसम षटकार. शेर अभी तक बूढ़ा नहीं हुआ, शेर बूढ़ा हुआ तो क्या हुआ, शिकार करणं कभी भूलता नाही असं दाखवून देत आहेत मैदानाच्या आतमध्ये चेतन पाटील. सबसे कातील चेतन पाटील संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते या षटकारानंतर 21 धावा. आर्यन थोडस आपण लांबून रनअप घ्यायचा आहे, कारण कॅमेरामॅनच्या समोर आपण येतात, थोडंसं लांबून आपण रनअप घ्या. धन्यवाद. चेतन पाटील सांगून देत आहेत शेर अभी बूढ़ा हो जरूर हुआ है लेकिन शिकार करना अभी भूला नहीं. पुन्हा एकदा वा भाई वा, आलाय, पाहिलं, बघितलं आणि जिंकून घेतलं सारं. आणि पंच चिंबोरीचा इशारा येतोय. हाय हँडसम षटकार पहा, डान्सिंग डाऊन पहा, डान्स करताना देखील पाहायला मिळतात चिंबोरी अंपायर. 54 धाव्यांची गरज असताना चेतन पाटीलच्या बॅट मधून 3 षटकार ओव्हर मध्ये आलेत आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 27 या धावसंख्येवर. किती बॉल 12 चेंडू 28 धाव्यांची गरज. आर्यन पाटील आपल्याकडची क्षमता दाखवावी लागेल. आर्यन पाटीलला स्वतःवर भरोसा दाखवावा लागेल किंवा आर्यन पाटीलला सिंगल काढून चेतन पाटील यांना स्ट्राईकवर आणावं लागेल. 12 चेंडू 27 धाव्यांची 28 धाव्यांची गरज. 12-27 म्हणजेच अर्धा टप्पा पार केलाय, अर्धा टप्पा पार करायचा आहे. यस, 2 धावांची पेनल्टी का? यस, गोलंदाजी टीमला 2 धावांची पेनल्टी, म्हणजेच 25 धावा करायच्यात. 12 चेंडू 25 धावा म्हणजे टार्गेट 2 धावांनी कमी केलं जाईल. जनार्दन गोलंदाजी मार्कवर MCA लेवलचे पंच आहेत. कॅन्सल केली आहे. यस, कॅन्सल केली आहे. 27 धाव्यांची गरज आहे. यस, माफी मागितली आमचे पंच भगत सर उर्फ चिंबोरी सर. पहा कुठेतरी मिस टायमिंग स्ट्रोक, एलिव्हेशन कुठेतरी फसलंय.
धावतोय पळतोय खेळाडू, वा बाई वा, सुरेख असा प्रयत्न. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो, त्या खेळाडूचे जर एफर्ट्स आवडले असतील तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण संगमेश्वर तालुक्यामधून खेळण्यासाठी आज या चषकामध्ये हजर झालेत. आणि 2 धाव्याने आर्यन पाटील कुठेतरी स्वतःवर विश्वास दाखवावा लागेल. चेतन पाटील यांच्याशी कुठेतरी चर्चासत्र करावे लागेल. चेतन पाटील यांना कुठेतरी कानमंत्र आर्यनला द्यावा लागेल. आणि आर्यन पाटीलकडे देखील क्षमता आहे चौकार षटकार मारण्याची आणि यंग टॅलेंट आहे. यंग टॅलेंट आणि एक लेजंड खेळाडू असं कॉम्बिनेशन मराठवाडा 11 खिरवडे संघाकडून पाहायला मिळते. 11 चेंडू आणि कुठेतरी फंबल झालाय. कानमंत्राचा कुठेतरी आर्यन पाटीलला कुठेतरी उपयोग झाला नाही. 10 चेंडू आणि हे 25 पाहिजेत ना भाई, 2 घेतल्या पहिल्या ओव्हरला. 2 मग 27 पाहिजे होत्या ना, 55 होईल. 2 डॉट. आता मात्र षटकार येईल का आर्यनच्या बॅट मधून? पहिल्या ओव्हर मध्ये पाहिलं तर असे 2 डॉट केले, त्यानंतर षटकार मारला होता आर्यनने. चेतन पाटील यांनी कुठेतरी स्ट्राईक घ्यावी लागेल. 9 चेंडू 26 धाव्यांची गरज आहे. आर्यनला 2 षटकार लगावे लागतील उर्वरित चेंडूवर. मॅच मध्ये जर कमबॅक करायचं असेल तर या चेंडूवर चौकार षटकार येणं गरजेचं आहे. 9 चेंडू 26 धाव्यांची गरज. आणि आज जर पाहिलं तर आर्यनवर बॅट कुठेतरी नाराज आहे, कुठेतरी नाराज असेल आर्यन, कुठेतरी नाराज असेल, स्वतःवर नाराज असेल. चेतन पाटील आता स्ट्राईकला असते ना तर या चेंडूवर नक्कीच चौकार षटकार आला असता. कुठेतरी आर्यन पाटीलला विकेट या चेंडूवर चौकार षटकार मारावा लागेल, नाही तर विकेट जरूर सॅक्रिफाईस करावी लागेल असा संपूर्ण संघ विचार करत असेल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 25 धाव्यांची अजून देखील गरज आहे. 8 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज. या चेंडूवर चौकार षटकार येणं गरजेचं आहे. फ्रस्ट्रेशन पाहायला मिळते. स्वतःवर विश्वास दर्शवावा लागेल आर्यनला. या चेंडूवर मारावा लागेल, मोठा फटका जरूर मारावा लागेल. कुठेतरी मात्र शहाणपणा केलाय. क्लेवर क्रिकेट, शहाणपणाचं क्रिकेट म्हणावं लागेल. चेतन पाटील यांची बॅट लागली आहे, त्यांना आपण स्ट्राईक द्यावी आणि त्यांना मात्र स्ट्राईक दिली. आता मात्र समीकरण असेल 7 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज. 7-24चं समीकरण. यस, शेवटच्या चेंडूवर चेतन पाटील यांना चौकार षटकार जरूर मारावा लागेल. मॅच मध्ये जर मॅच 6 चेंडू 20च्या आतमध्ये धावा आणाव्या लागतील, कारण मॅच बनवावी लागेल. फसलेली मॅच चेतन पाटील यांना हसवावी लागेल. येस, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. चिंबोरी सर आज जर पाहिलं तर सकाळच्या सत्रापासून पापल्याने भगत सरांना एक नवीन नाव दिलंय, चिंबोरी सर. पहा, अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळतंय. MCA लेवलचे पंच आज आमच्या समवेत जोडलेत. विनोद भगत सर आणि योगेश कोळी सर आमच्या समवेत आज सकाळच्या सत्रापासून पंचांच्या भूमिकेत. तर समालोचन कक्षामध्ये जर पाहिलं तर सानपाडा नगरीतील आणि नवी मुंबईतील एक गोड आवाज सुनील लांबोर सर आणि त्यांच्या समवेत मी दत्ता धोंडे DD आपल्या समवेत सेवेत रुजू झालाय. यस, व्हाईटची या ठिकाणी सुरुवात आहे. 7 चेंडू आणि 21 धाव्यांची गरज. 7 चेंडू 21 धाव्यांची गरज. 7 21 21 7. प्रत्येक चेंडूवर 3 धाव्यांची गरज. या चेंडूवर चौकार षटकार यावा लागेल, मारावा लागेल. चेतन पाटील यांच्या बॅटमधून 3 षटकार जरूर आलेत, मात्र यावेळेस 1 धाव पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का? हा भाई, 2 धावा पूर्ण, तिसरीचा प्रयत्न होईल का? पाहूया काय घडतंय. आर्यन पाटीलने जरूर स्ट्राईक सोडली आहे, मात्र 2च धावेवर समाधान मानावं लागेल. कुठेतरी नाराज असतील चेतन पाटील, कारण आता मात्र आर्यन पाटीलला स्ट्राईक असेल. आर्यन पाटील मारावा लागेल चौकार षटकार. 3 मोठे फटके उत्तुंग षटकार मारावे लागेल मॅच मध्ये कमबॅक करायचं तर, कारण 6 चेंडू आणि 19 धाव्यांची गरज. 6-19चं समीकरण. मॅच इज ऑन. 50-50% मॅच आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अक्षय. गोलंदाजी मार्कवर अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 19 धाव्यांची गरज आहे. आर्यन पाटील कुठेतरी चेतन पाटील यांना एक कानमंत्र देताना पाहायला मिळतात. आर्यन पाटील याला चेतन पाटील यांना स्ट्राईक वर येणं गरजेचं आहे, कारण त्यांच्या बॅटमधून 3 षटकार आतापर्यंत लागलेत आणि त्यांच्याकडे ती क्षमता आहे, अनुभवाचा भरणा आहे.
आणि हे सामना जर जिंकायचा ना तर अनुभव हा बेस्ट गुरु मैदानाच्या आतमध्ये म्हणावं लागेल. याच दरम्यान आपण पाहू शकता स्वराज्यवती शिराळा क्रिकेट असोसिएशनचे नवनिर्वाचित कार्याध्यक्ष सन्माननीय महेशदादा पवार यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. पहा वाईट बॉलचा इशारा म्हणजेच आता 6 चेंडू आणि 18 धावेची गरज विजयासाठी. 3 मोठे फटके दूर विजयापासून न्यू मराठवाडा 11 खिरवडे संघ. पुन्हा एकदा डावी यष्टी सोडून घेणारा हा चेंडू. क्रिकेटमधील नियम क्रमांक 24 उल्लंघन करताना पाहायला मिळतोय. वाईट 2 वाईट लगातार पाहायला मिळत आहेत. मोठा फटका मारायचा जरूर होता. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होईल का? चेतन पाटील चिताचा वेग आणि चेतन पाटीलची रनिंग यावर कधी संदेह करू नका. 3 धावा झाल्या असत्या. कुठेतरी आर्यन फंबल झाला. आर्यनने थांबवलं. स्वतःवर विश्वास दाखवला. आता मात्र 5 चेंडू 15 ची गरज. 15 धावा 5 चेंडू. पण नवस करून कोणताही देव पावत नाही. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये आर्यन पाटीलला करावी लागेल. पुन्हा एकदा मोठा फटका मारलाय. 2 धाव्यांची गरज आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चेतन पाटील सबसे कातिल चेतन पाटील आज मात्र मैदानाच्या आतमध्ये धाव करतायत. धावांची धाव संघाला विजय मिळवण्यासाठी धाव करतायत. आता मात्र 13 धाव्यांची गरज. 4 चेंडू 13 धाव्यांची गरज. 2 मोठे फटके मारावेच लागतील जर सामना जिंकायचा आहे तर. इक्के दुक्के से कुछ नहीं होगा भाई. करना है तो कुछ बड़ा करना है आणि मोठा असं काहीतरी कारनामा करावा लागेल. 2 षटकार मारावे लागतील आर्यन पाटीलला. कानमंत्र दिला जातो कोणत्या दिशेमध्ये खेळला जाईल. गोलंदाज कुठल्या टप्प्यावर गोलंदाजी करू शकतो याचा दांडगा अनुभव चेतन पाटील यांना आहे आणि तो अनुभव आर्यन पाटीलशी शेअर करताना या चेंडूवर जर षटकार आला तर अरविंद मस्कर यांच्याकडून 101. मात्र कुठेतरी फंबल झालाय. रनआउटच्या स्वरूपात आर्यन पाटील आउट होईल का? यस, आर्यन पाटीलला मात्र परतावं लागेल. नाराज असेल आणि चेतन पाटीलने कुठेतरी चांगलं क्रिकेट म्हणावं लागेल. क्लेवर क्रिकेट कारण चेतन पाटील यांची बॅट लागली आहे. 3 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज. 3 चेंडू 2 मोठे फटके मारावेच लागतील. आबा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अभिषेक उर्फ आबा. आणि आर्यनने जर पाहिलं ना कुठेतरी लेझी क्रिकेट खेळलाय. 14 चेंडू आणि 14 धावा करून तंबूच्या आश्रयाला परतलाय. आर्यनने जर डॉट केले नसते ना चेंडू तर अभिषेक उर्फ आबा नवीन फलंदाज. 3 चेंडू 13 धावा. 2 मोठे फटके मारावे लागतील आणि चेतन पाटील यांच्याकडे ती क्षमता आहे. पुन्हा एकदा पंचांकडे वाईटची अपील केली आहे. वाईट आली आहे म्हणजे आता 3 चेंडू मधील 2 फटके दूर विजयापासून न्यू मराठवाडा 11 खिरवडे संघ. चेतन पाटील यांना मात्र परतावं लागेल. आता मात्र 2 चेंडू आणि 2 षटकारांची गरज. पाहूया कोणता खेळाडू असेल 2 षटकार मारेल. कोणता फलंदाज असेल त्याच्याकडे ती क्षमता आहे. 2 चेंडू 12 धावा. वैभव फलंदाज. नवीन फलंदाज वैभव मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळते. वैभवला 2 षटकार मारावे लागतील. हा सामना जर जिंकायचा आहे तर नक्कीच चेतन पाटील यांच्यासाठी कमेंट आली. अरविंद मस्कर यांची वेल डिझर्व केलं होतं. आपण नक्कीच आपल्या संघासाठी सुरेख असा खेळ केलात. आणि नक्कीच ओमसाई एमटीसीचं क्लीन अँड क्लिअर आपल्याला क्लिअरिटी जर आवडली असेल तर नक्कीच आपण लाईक करा, सबस्क्राईब करा. चौकार जरूर आलाय. 1 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. जर या 3 वाईट आले ना तर कुठेतरी संधी असेल.
एखादा नकारात्मक चेंडू जरी आला तरी संधी असेल. मॅच अजून ऑन आहे कारण आम्ही अजून हरलो नाही, कारण शेवटचा चेंडू पर्यंत पडत नाही तोपर्यंत कोणता संघ हरेल कोणता संघ जिंकेल हे शेवटच्या चेंडूपर्यंत सांगता येत नाही. वा भाई वा, याच ठिकाणी संघ मात्र जिंकलाय तो म्हणजेच डावलवाडी संघ. आणि या मॅचचा